मध्ये आपले स्वागत आहे अनिल भाऊ. आपण दरवर्षी इथं स्वागत उत्सव घेत आहेत, याविषयी आपण थोडक्यात माहिती द्या. किती मंडळ गेले, किती मंडळाचा आपण सत्कार करत आलोय आणि आपली रूपरेषा कशी असते त्या. सगळ्यांना जय जय गणेश. या ठिकाणी अखिल धर्म जयंती उत्सव समितीच्या वतीने गेले 21 वर्ष आले आपण हा उपक्रम स्वागत कशाचा घेत असतो. यामध्ये धनकवडीची छोटी मोठी मंडळ, घरगुती मंडळाची किंवा सोसायटीच्या मंडळाचे या ठिकाणी मंडळाच्या वतीने आपण स्वागत करत असतो. धनकवडी भागातील सर्व नागरिक अतिशय उत्साहाने या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी असतात. त्यामध्ये विशेषतः महिला भगिनींचाही जास्त सहभाग असतो. यावर्षी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेली आहे. अंदाजे 12 वाजेपर्यंत मिरवणुका असतात. कमीत कमी 150-200 मंडळ आपल्या भागात जात असतात. या मुख्य रस्त्यावर जात असताना सगळ्यांचं स्वागत करत असताना अतिशय मंडळाच्या सर्व आमच्या समर्थकांना, मंडळाच्या सर्व हितचिंतकांना अतिशय आनंद होतो. जय गणेश. गणपती बाप्पाचं स्वागत कोणत्या प्रकारे आपण आणि किती वर्ष आपण करत आलेलो आहात. गणपती बाप्पा आपल्याला बुद्धी देतोय, स्वागत कक्षासाठी आपण किती वर्ष लावले त्याविषयी माहिती द्या. आमचे मित्र अखिल दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष अनिलराव भोसले हे गेले अनेक वर्ष या ठिकाणी स्वागत उत्सव टाकतात आणि अनेक चांगल्या ज्या उत्साहाप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव पुण्यामध्ये साजरा केला होतो, तसाच या धनकवडी भागामध्ये जे सार्वजनिक मंडळ उत्साहाने मिरवणूक काढतात, त्या सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आमच्या मित्रांनी हा कक्ष अनेक वर्ष चालू ठेवलेला आहे. यामध्ये सातत्य आहे आणि या ठिकाणी प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षाला स्टेजवर बोलून चांगलं जे पथक आहे, ढोल पथक असेल, लेझिम पथक असेल किंवा रांगोळी पथक असेल, या सगळ्या पथकाच्या प्रमुखांना इथं बोलून त्यांचा सन्मान केला होता, त्यांचा उत्साह वाढवला होता. त्यामुळे या भागातली एक चांगली मिरवणूक या ठिकाणी साजरी केली जाते. त्यांना खूप आनंद वाटतो. तसाच आमचे मित्र अनिलराव भोसले वर्षभर अनेक उपक्रम राबवत असतात. त्यांचे 2-3 उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे वसुबारस या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे ते उत्साहाने कार्यक्रम साजरा करतात. असे अनेक कार्यक्रम त्यांच्या मधून या भागात होतात. आमचे मित्र अखिल दानोबाई दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष अनिलजी भोसले हे गेल्या अनेक वर्षापासून या गुलाबनगर भागामध्ये स्वागत कक्ष टाकत आहेत आणि या धनकवडी भागामध्ये जे विसर्जन मिरवणूक सोहळा असतो, या विसर्जन मिरवणूक सोहळ्यामध्ये जे सार्वजनिक मंडळ असतील, घरगुती मंडळ असतील किंवा सहकारी गृहरचना संस्थेची मंडळ असतील, या सर्व मंडळांचं, या मंडळांच्या अध्यक्षांचं, त्यामधील कार्यकर्त्यांचं या ठिकाणी या स्वागत कक्षामध्ये रिबन आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातं. असे या ठिकाणी अनिल भोसले यांचं कार्य कौतुकास्पद आहे आणि या ठिकाणी त्यांचा मित्र परिवार त्यांच्या बरोबर नेहमीच असतो. या ठिकाणी याच भागामध्ये दहीहंडी उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अनेक उपक्रमही अनिल भोसले आणि मित्र परिवार या ठिकाणी साजरा करीत असतात आणि या ठिकाणी हा जो धनकवडी भागामध्ये विसर्जन मिरवणूक सोहळा जो आहे तो अतिशय चांगल्या रीतीने पार पडलेला दिसून येत आहे आणि पार पडत आहे. या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं नियोजनबद्ध सर्वांचं सहकार्य आहे. तुम्ही पदाधिकारी आहात. अनिल भाऊ, इथं जे कार्यक्रम राबवत त्याविषयी माहिती. या भागामध्ये वर्षभर वेगवेगळ्या सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या माध्यमातून अनिल भोसले जानबाई दहीहंडी उत्सव समिती व शिवसेना विभाग प्रमुख शिवसेनेच्या वतीनं अखिल धनकवडी जानबाई दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने अनिल भोसले वर्षभर वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी सामाजिकाचे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी उपक्रम राबवतात. त्याचाच एक भाग म्हणून दहीहंडी उत्सव हा गेले अनेक वर्ष आई जानबाई धनकवडीचे ग्रामदैवत त्या जानबाईच्या आई जानबाई दहीहंडी उत्सवाच्या नावाने गेले कित्येक वर्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणे वर्षभर शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक, आरोग्य अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्यांचं खूप मोठं कौतुकास्पद असं काम या धनकवडी भागामध्ये गेले अनेक वर्ष ते लहान असल्यापासून त्यांच्या अंगी बाळकडू उतरलेलं आहे. लहान असल्यापासून समाजातील चळवळीचं एक नेतृत्व या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतं व समाजाच्या वेगवेगळ्या गरीब, अडीअडचणीत पिचलेल्या, गंजलेल्या सगळ्या लोकांना या भागामध्ये अहोरात्र 24 तास ते या ठिकाणी अवेलेबल असतात. कुणी कधी रात्री 12 वाजता जरी फोन केला तरी ते धावून जातात
आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये 10 दिवस वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रम चालूच असतात. शेवटच्या दिवशी सुद्धा खूप मोठा स्वागत कक्ष या ठिकाणी लावला जातो. सर्व मंडळांचं, ढोल देशील पथकांचं व अध्यक्षांचं आणि या भागातून जाणाऱ्या सर्व गणपती भक्तांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जातं. मीडियाने सर्वप्रथम तर मीडियाने आमच्या कामाची दखल घेतली, याबद्दल मीडियाचे मनपूर्वक आभार सगळ्यांकडे. भोसले दादांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे. चांगल्या पद्धतीने सगळे नियोजन करतात. या ठिकाणी सर्व मंडळ, येणाऱ्या मंडळांचे स्वागत केले जाते. त्याला अतिशय उत्तम पद्धतीने सगळं नियोजन करून अतिशय व्यवस्थित पद्धतीने सगळं काम स्वतः पाहतात. यापुढे अशी चालत राहावे. यापुढे अशा कार्यांचं काम असं चालू राहत राहावं अशाच शुभेच्छा. धन्यवाद.